काय बोलतो बाबा? चाय पे थांब्या सगळं काय थांब्या आता 1 नंबर केल्यानंतर 2 नंबर 3 नंबर कुठं राईड केलंस काशी? असा स्वतःचे ग्लव्स देत नाही आम्हाला. एकदम गरम गरम पाणी, बाहेर थंड आणि मध्ये कंटिन्युअसली गाड्या चालवल्यामुळे आमच्या मानेला पूर्ण हे भरलेला आमचा लीडर छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. टकमक टोक आहे आणि हा इथे बघा गोमुखी दरवाजा दिसत असेल. हा पडतील अंगावरती. भरपूर साऱ्या अशा वस्तू बघायला भेटतात आपल्याला जुन्या जुन्या. आणि इथे होळी पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी केली जाते. आतमध्ये जाण्यासाठी 10 पायऱ्या आहेत. अंडरग्राऊंड मध्ये 10 पायऱ्या जायची रूम्स आहे. सगळ्या रूमचं नाव आहे गुप्त खलबतखाना. बाहेरची नाव गुप्तहेर होते. तिथे अखेरचा श्वास घेतला होता तर ती ही जागा आहे. नमस्कार मित्रांनो, मी रोहित पवार आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन एका यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. सो आजचा दिवस आम्ही अशा एका ठिकाणी जाणार आहे. म्हणजे भरपूर दिवसापासून अशी इच्छा होती की तिथे जावं आणि फायनली योगायोग आला आहे आणि तिथं चाललो आहे. सो मी एकटाच नाही, माझ्याबरोबर असे खूप मित्र आहेत, म्हणजे 5-6 मित्र आहेत. तर आम्ही रात्रीचा आता प्रवास करणार आहे. 1 वाजले जाता आणि 1 वाजता आम्ही येतो ठाण्यापासून. ते तुम्हाला समजेल कुठं जाणार आहे ते. समोर माझी मम्मी बसले. मम्मी काय बोलशील, जाऊ की नको? जाऊ नये हा. एन्जॉय कर. मित्रांना काय सांगशील? मित्रांना सांगेन चौकात जावा, आरामात गाडी चालवा आणि आरामात येवा. हा ठीक आहे, टाटा कर. टाटा बाय बाय. गाडीच्या इथं आलोय आणि आता आपल्याला गाडी घेऊन पहिलं पेट्रोल पंपावर जायला लागेल. सो खूप उशीर होता कामा नाही, पहिलं गाडीत पेट्रोल टाकूया. ॲक्च्युली गाडीत पेट्रोल खूप कमी आहे, बघू शकता. एकदम 3च कांडे आहेत, आपल्याला ही पूर्ण कांडी भरायची. तर आता पेट्रोल टाकून मग पुढे मित्राच्या इथं जाऊया. मित्रांनो फायनली पोचलोय माझ्या मित्राच्या एरियात आणि तिथून आता पुढे राईडला सुरुवात करायची. आणि आपल्याबरोबर एवढी पब्लिक आहे. ही बघा, या 3 गाड्या, ही ॲक्टिवा, हा आपला साहिल भाई, त्यानंतर इकडं राहुल, तुला दिसणार नाही, तो वेगळा वाटेल जरा. राहुल दोस्ती पॅटर्नचा मालक. आणि ही माझी गाडी, त्या साईडला सुमित द ट्रेडर आणि पाठ साईडला आपला मधल्या बोटाचे अपक्ष उमेदवार पबजी गेमर. सो भेटूया आता सफरमध्ये. काय काय नवीन बघायला भेटेल ते आपण या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे. तर चला राईडला सुरुवात करूया. मित्रांनो आता थांबलोय खारघर जवळ आणि हा खारघर हायवे रोड आहे, पूर्ण नवी मुंबईचा हायवे रोड आहे. आणि इथं भाई लोक आपले थांबलेत सगळे. आपला चाय प्यायला थांबवणारच आहे तसं पण आपल्याला. काय बोलतो बाबा? चाय पे थांब्या सगळं काय थांब्या आता 1 नंबर केल्यानंतर 2 नंबर 3 नंबर. आमच्या गँग मध्ये अजून 2 मेंबर आले असते तर अजून मजा आली असती. म्हणजे एक अभिषेक आणि दुसरा हर्षद. त्याचाही माझी व्हिडिओ बघत असतील, त्यांच्यासाठी एक कमेंट करा चांगलीशी. म्हणजे जे मित्र आले नाहीत त्यांच्यासाठी टॅग करा. कारण की रिसेंटली आता ते तिकडे दिल्ली साईडला जाऊन आलेत समागमसाठी, त्यामुळे त्यांना यायला भेटलं नाही. सो आपण नेक्स्ट टाइम पण प्लॅन करूया आणि त्यांना पण घेऊन जाऊया. आणि असे अजून गड किल्ले वगैरे फिरायचे आहेत आपल्याला. तर हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझ्या गाडाचा. काय राहुल, तुझा पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ना गाडाचा? रायगडचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ना तुझा? रायगड मित्रांनो मी चौथीला असताना एकदा रायगडला गेलो, कारण आता रायगडला जातो पूर्ण. बाकीच्यांचं काय रे? ए सुमित तुझा कसं? पहिल्यांदा माझा पण पहिल्यांदा. मयूर काय घातलं? रायगडचा कितवा एक्सपिरियन्स आहे तुझा? म्हणजे किती वेळा जाऊन आले आतापर्यंत? हे सगळे मेंबर पहिल्यांदा येत आहेत. सो आपल्याला काय एवढं माहिती नाही, पण पुढे जाऊन आपण माहिती मिळूया कसं काय जायचं ते. सो आता ऑलमोस्ट खोपोलीत पोचलोय आणि इथे हायवे रोडला आम्हाला इथे चायचा स्टॉल दिसलाय. तर त्यासाठी इथं गाडी थांबवली आणि चढा चाय घेतो. हात पूर्ण झोंबले, म्हणजे थंडी एवढी आहे ना, पूर्ण हात सुन्न आलेत. हे बघा, हे पब्लिक इथे चहा घेते. हे बघा, ह्याला ओळखलात का तुम्ही? ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असेल याला. हा माणूस एवढा स्वार्थी माणूस आहे ना. ह्याच्याकडे ग्लव्स आहे आणि त्या गाडीला पुढे बाई ते काय लावलंय ते, त्यात ना थंडी वाजत तरी पण
चष्मा धुका आलाय बघा. आणि इथं चाय घेतलं मस्त की इथून चाय घेऊन पुढं परत डायरेक्ट पालीला स्टॉप घ्यायचा आहे आपल्याला. पालीला म्हणजे आपल्याला कुंडावर जायचं आहे. पालीला कुठं कुंडावर जायचं का रे? कुंडावर जाऊन आपण इथून डायरेक्ट रायगडला जाऊया. आणि इथं चाय घेतली बघा. एवढा चाय बघू शकता या चहा प्यायला. रोहित भाऊ मॅगी देतो. रोहित भाऊ मॅगी देतो का? नाही बाबा मॅगी नाही. चाय दिली ना. बघा चाय दिली ना मी. हमारा दोस्ती पैठण का चालक मालक तो इसका ब्लॉगिंग चैनल है बड़ी बट ब्लॉग नहीं बनवत है. सॉरी हा आमचा सुमित उर्फ काळ्या. काळ्या आई बैगन. कुठे चाललोय आपण ते सांगा जरा. कुठे चाललोय आपण कुठं आलोय? रायगड. चलो. अरे भावाने अजून एक चाय घेतली. हा बा मधल्या बोटाचा उमेदवार. मधला बोटाचा उमेदवार. मला दुसरी वाटते तुझी चाय. मला चौथीच्या वाटते बा. काय भावा कसा एक्सपिरियन्स वाटला तुला रात्रीचा? ह्याच्या आधी कुठं राईड केलंयस का? अशी नाईट राईडला कधी गेलायस का? फर्स्ट टाइम भाई. गाडीच पसंत करते मी. भावा काय बोलशील मग? तुला थंडी वाजते की नाही? मग कसं वाटतं जरा? कुडकुड दे आणि माझा गुडगुड दे आणि भावाचा कुडकुड दे आणि भावाचा पिंट्या झोपला. भावाच्या पिंट्याचा घंट्याला भावाच्या पिंट्याची घंटी वाजलेली आहे अशा बरे. त्यामुळे घंटीच गार घेऊन चुम्मा गडगुम्मा आणि टप्पा टप्पा टल टप्पा. आणि भाऊ आपला गप्पा गप्पा चल गप्पा. भाऊ काय बोलशील? अरे बोल ना बंड्या. काय नाही भाऊ. गप्पा मा थोडे भाव गप्पा. प्रायव्हेट मध्ये चाललोय जरा. भाव नको भाव नको. प्रायव्हेट नको भाऊ. इकडे प्रायव्हेट नको. इकडे प्रायव्हेट जातो. प्रायव्हेट मध्ये ना गार्ड हाऊस आणि जमा होऊन जाईल माहिती तुला. थोडा गरमी. भावा दाखव तुझी कला दाखव इथं. कलाची कलाकारी बघू भाव. ही कलाकारी बघा आता. भाऊ आता आयुष शपथ. ड्रॅगन कॅमेरा अपलोड केला. तर आता आम्ही थांबलोय इथं पालीच्या हाईटला आलोय आणि इथं पूर्ण कालोख बघू शकता तुम्ही. आणि त्याला इथं निसर्गाच्या हाकेला होऊ द्यायचंय त्यासाठी थांबलोय. आई शपथ. हे बघा एवढं घालून पण थंडी काय जात नाही. पूर्ण काळगटलोय. आणि आमचा एक कंजूस मित्र एकदम स्वार्थी मित्र असा स्वतःचे ग्लव्स देत नाही आम्हाला. मक्की चूस. त्या गाडीला पुरं सेफ्टी असून पण तो देत नाही आम्हाला. बघितलं? सेफ्टी काय सेफ्टी गाडीला सेफ्टी दाखव त्याची. थंडी एवढा गारातला इकडे काळोखात नको. हे बघा हेडलाईटच्या लाईटिंग बघतोय. बघा हाल बघा. हात पूर्ण वाढ लागला हाताची. हे बघा हात पूर्ण डाकू बनलाय. तर बघू शकता याला पण गार लागते. आणि मी तर काय हातात काय नसलं बघा पूर्ण हात सुन्न आले. 4.5 तासाच्या प्रवासानंतर आता पोचलोय पालीत. आणि इथे पालीच्या उनेरे कुंडावरती आलोय. आणि त्याच्या गाड्या पार्क केल्या तिथे. कुंडावरती थोडे आंघोळ करूया. बाकीचे मेंबर दाखवतो तुम्हाला. इथे काय समजा कशी वाटते थंडी? लई थंडी काय थंडीच थंडी. त्याचा राहुल आहे आपला. राहुल मेंबर दाखवतो बघा. आमचा उडा बॉय लाल बावटा गँग. तिकडं मयूर शेठ उतरलेत. आणि साहिल हे बघा खालच्या ऐटलंय बघा कसे पोहतात बघा. इथं आमच्या बॅगा वगैरे काढून ठेवले. इथं हे बघा बॅगा वगैरे काढून ठेवले मस्त की. हा पाठच्या साईडला हा मंदिर आहे. आणि इथं पण मंदिर आहे. आणि इथं असे 4-5 कुंड आहेत म्हणजे सेपरेट लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी आतमधल्या साईडला. आणि हा इथं ओपनली कुंड आहे असा बघू शकता. अच्छा लिडरशिप वाले शिवाय नको दे भावा. हे बघा आता पाण्यात बसतो. आता पाणी बघा कसं गरम आहे. आपला राहुल भाई तिकडे सुमित. काल का सुमित दिसत नाही तिकडे बघा. ताते आपला हे दिसणार नाहीत कोण. काय कसं वाटतं? एकदम गरम पाणी. बाहेर थंड आणि आतमध्ये गरम. आय शपथ. हे बघा किंवा पब्लिक
तात्या तुमचा मधला बोट कुठे आहे? मित्रांनो इथं आंघोळ वगैरे करून आलो आणि आता इथं हे असे चहा भाव घेण्यासाठी आम्ही भावाने बोललो आपला सोय केली बोललो चायसाठी. घेऊ का हे बघा पुन्हा बोलला थर्मास मधून स्पेशल चाय आणले. ए काय रे सुमे कधी बनवलेली चाय? चाय कधी बनवलेली? 1 वाजता मस्त की अजूनपर्यंत गरम आहे. गरम आहे हा अजून पण गरम आहे. आणि भावाकडे गुड डे बिस्किट. गुड डे खाऊन दिवसाची सुरुवात करूया. कोलाडच्या पुढे आलोय आता आणि इथे एक शॉप घेतलाय. कारण की मान पण दुखायला लागली. काल रात्रीपासून गाड्या चालवतोय. मध्ये असे ब्रेक घेतले पण कंटिन्युअसली गाड्या चालवल्यामुळे आमच्या मानेला पूर्ण हे भरलाय लकवा भरलाय. सगळ्यांच्या मानेला म्हणजे हे पाठी बसले त्यांच्या पण मान तसे झालेत. आणि आता आपण ऑलमोस्ट आहे ना रायगडच्या जवळ आलो. रायगड आता इथून किती किलोमीटर दाखवतोय? 40 किलोमीटर आहे अजून रायगडचा प्रवास. आता पेट्रोल वगैरे तिथं भरला आम्ही आणि आता थोडा जरा रिलॅक्स होण्यासाठी इथं थांबलोय. पण काल मजा आली. काल रात्रीपासून थोडी गाडी चालवायला मजा आली. त्यानंतर थंडी पण वाजली आणि थंडीमुळे जरा बोलतात ना आता पण थंडी आहे थोडीफार पण आता एवढी रात्रीसारखी लागत नाही थंडी. हा बघा आमचा मेंबर पाठी बसणारे मेंबर बघा. हा एक आहे आणि इथं एक आहे. हा भावाची त्या चष्म्यावरती पूर्ण धुका पसरलेला त्याने आता पुसून काढलाय साप. आणि ॲपल सेम ॲपल आणि इथं भाऊ मॅप बघतोय. तुझा पूर्ण चेहरा दाखव. चेहरा फेस दाखव. एवढा किती फेस दाखव. असली दोस्ती पॅटर्न व्हा शपथ. बांधील की मित्रांनो आता आपण आलोय कुठे एरियाचं नाव काय? कोलाडच्या पुढे आलोय आता. मित्रांनो आता आपण कोलाडच्या पुढे आलोय आणि गाड्या असला रामसून जाते ह्या साईडला फुल रस्ता बघा एकदम रस्ता चुम्मा रस्ता चुम्मा गडगुम्मा. सकाळचे 8 वाजलेत आणि आम्ही आता मानगावच्या इथं पोहोचलोय. खूप टाइमपास झाला अजून पण रायगडला पोहोचलो नाही काय. सो इथे हॉटेलला त्यांनी काय माहित काय मागवलं. आता नाश्ता करूया थोडा आणि त्यानंतर पुढे डायरेक्ट कंटिन्यू प्रवास करूया. कंटिन्यू बोला आम्ही ब्रेक लय घेतोय. लय ब्रेक घेतोय आपला आम्हाला. आणि हे आपले सगळे पार्टनर लोक रायडर लोक साईडला बघा. दूर काढ काढ नाही काय. आणि आमचा लीडर अरे रायडर लीडर. आणि ह्याला ओळखता का तुम्ही? बघा कोण आहे आमच्यावर आला. ह्याला किडनॅप करून आणले. ह्याला डाकू लागलाय. काय मागितलंय रे नाश्त्याला? काय मागितलंय? पोहे खाऊया मस्त की आणि मग डायरेक्ट रायगड चढूया. चलो.
9.5 तासाच्या प्रवासानंतर आपण पोचलो आहे रायगडच्या पायथ्याशी. आणि इथे अशी पार्किंग केलेली आहे. आमच्या दोघांच्या गाड्या इथं लावल्यात आणि आणि ती गाडी ॲक्टिवा एक होती ती वरच्या साईडला लावली तिथे. आणि इथून सरळ जाऊन वरच्या टर्निंगलाच रायगडच्या पायऱ्या लागतात आणि तिथून खरी आपली सुरुवात होते रायगड चढण्याची. आणि हा एवढा पूर्ण बघू शकता हे स्टॉल एरिया आहे. आणि हा काय मध्ये जातोय लाट साईडला. अरे ब्लॉगर आहे अभि पेचना अभि. एक्सचेंज करा. आता बघा हे बघा स्किन एक्सचेंज. रूप स्किन एक्सचेंज. राप खूप सूप. कप चट. अरे बच्ची बच्ची करते की सब बच्ची समझा क्या बच्ची. कैसा लग रहा है अपन. मस्त एकदम मस्त. मस्त ना. हेअरस्टाईल थोडा वेगळा आहे. ऍडजस्ट कर लो पब्लिक. मिनी पण चेंज केलं हे बघा. बांधील की बांधील की भावानं बांधील की. वरती यायचा. चला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. मासाहेब जिजाऊ माता की जय. हर हर महादेव. मित्रांनो 5 मिनिटं वरती चढलो जरा लगेच थकवा आला. हे बघा हे तर थांबले लगेच इथं. त्याला थकवा लागला म्हणून थांबला मी. हे बघा तो पुढे जातो त्याचा थकवा लागलाय आणि नाटकं करतोय वरती जायची. थकवाची सदमा लागलाय. हे बघा आणि इथून बघा खालचा व्ह्यू. हा बघा हा साईडला टोक दिसतोय आणि हा पूर्ण आपला किल्ला आहे. मग तिकडे झोन पण दाखव. खरे ट्रॅकर लोक बैग लेके चलते ऐसा रिकामा नहीं चलते. इग्नोर करा आपण इग्नोर करा. तो मधल्या पोटाचा उमेदवार आहे. आपली निशाणी. निशाण दाखव. एवढ्या गडावर हे दाखव तू. चल राव शिंदे नाही. मधला पोट. हे बघा मित्रांनो इथे तुम्हाला ठिकठिकाणी असे स्टॉल बघायला भेटतील. इथे खालच्या साईडला पण स्टॉल आहे. इथं पण स्टॉल आहे. ते समोर गेल्यावर पण स्टॉल आहे. म्हणजे असे 2-2 मिनिटांनी तुम्हाला ना वरच्या साईडला स्टॉल बघायला भेटतील. त्यामुळे इथे पाणी वगैरे नाही तर बाकीचं काय वस्तू असतील ना तर तुम्हाला सहज भेटून जातील. आणि आमचे मेंबर पुढे होते ते भेटले जातात. हे बघा हे मेंबर पकडले तर आपण. रोहित रस्ता इथून जा भाऊ. हे बघा ट्रेकर लोकांचा रस्ता बघा. हे बघा आणि हा असा विहंगम नजारा बघू शकता. किती खाली आहे बघा त्या डीप एकदम डीप मध्ये. बेडकाला पकडा बेडकाला पकडा. एक बेडूक इथं राहिला. बेडूक काला बेडूक आहे. इकडे कर काळा बेडूक आहे. अरे आता साप निघाला. कसं परत एकदा. आणि तो बघा रानटी माणूस पुढे चाललाय. ते बघा इथे 2 रानटी माणसं बसलेत. तर तुम्हाला हे माहीत नसेल तर तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉग मी बघू शकता. त्या ठाण्याला आपण मामा भांजी डोंगरावर चढलो होतो. त्यात हा एक होता आणि तो एक होता. तो रानभाजी सोय होता बघू शकता. बघा आता 2 बोटं आली. पहिला मधला बोट होता. हा चेहरा लक्षात ठेवा. मित्रांनो समोर दिसतो तो टकमक टोक आहे. आणि हा इथे बघा गोमुखी दरवाजा दिसत असेल आपल्याला तिथं जायचं आहे. तो महादरवाजा आहे. आणि तो बघ तो समोर आहे बघ दिसतो बघ तिथं तो
राऊंड एकदम राऊंड ना हा तो राऊंड आहे बघ. हा हा पडतील अंगावरती. नाही पडणार तू इथं बस फक्त बस बस बस. बोल सोम्या गोम्या सोम्या गोम्या गोम्या आगे गोम्या राम्या राम्या तिकडचा चोम्या आणि तिकडचा सुम्या सुम्या नंतर अजून पुढं मोया. हा सुम्या हा इथं सोम्या यांच्यातला एक. हा माया. अरे अरे आली 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 वरती आली वरती आली वरती आली वरती आली भावा. ढगारतील 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 भावा ढगारतील. हेल्पिंग हँड नाही ढगारतील. हा आहे की मला पण उचल ना भावा. अरे भावाला वरती गाडव ढगारली असती घालती. एका जाऊ दे आपल्याला आता. खाली गाडवांना वरती म्हणजे ते हे वरतून धक्का त्यांना हाकला लागेल तेव्हा. अरे दगडी असतात ना, या दगडी आहेत ना दगडी, त्याच्यासाठी वरती यांना हे. आंबा साईडला वा साईडला वा. बाबा चुकी साईडला इकडे 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 आले बघा. हा तू तू या साईडला या साईडला या साईडला. या साईडला या साईडला दगडांसाठी तरी. हे सुम्याचे मित्र कुठून आले काय माहित. भावा मोबाईल ओढून आहे तुला. हा मित्रांनो बघू शकता तुम्ही, ही महाद्वाराची अशी रचना केली जेणेकरून म्हणजे जेव्हा पण ना शत्रू खालना त्या गॅपमधून यायचे तर तेव्हा हे जे मै दिसतात तुम्हाला हे भेगा पडले तिथं होल आहेत, तर त्या टायमाला जे आपले मावले होते ते शत्रूवर तिथून हल्ला करायचे, जेणेकरून शत्रूची जी बलाढ्य शत्रू असतील त्यांची ताकद कमी पडायची, म्हणजे अर्धे शत्रू मारले जायचे. भाला धनुष्यबाण नाही तर आगीचे जे पण काय असेल ते न टाकायचे, तेव्हा शत्रूची ताकद कमी पडायची. आणि हा गोमुखी दरवाजा बघू शकता हा पूर्णपणे. मित्रांनो हा हत्ती तलाव आहे आपला, म्हणजे जेव्हा महाराजांनी इथे हत्तीची पिल्लं आणलेली तर त्यांनी नंतर मोठे झाले तर त्यांच्यासाठी हा तलाव बांधण्यात आला. हा मोठा तलाव आहे इथला. आणि त्यानंतर अजून इथं भरपूर तलाव आहे असे. तर आपल्याला अजून एक गंगासागर तलाव बघायचा आहे, तो वरच्या साईडला आहे. आणि इथं ही माहिती पण दिली हा कधी बांधण्यात आला ते, हे बघा. मित्रांनो गडावरती आल्यानंतर आपल्याला हा देवीचं मंदिर बघायला भेटतो. कुठल्या देवीचं मंदिर आहे कमेंट करून सांगा. आपली पब्लिक त्या साईडला बसली इथे. सो आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. आता मित्रांनो आलो आहे होळीच्या माळावरती आणि इथे बघू शकता हे पाचच्या साईडला होळीचं माळ आहे पूर्ण. आणि इथं भरपूर साऱ्या अशा वस्तू बघायला भेटतात आपल्याला जुन्या जुन्या. आणि इथे होळी पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी केली जाते. आणि इथे ही महाराजांची एक छोटी मूर्ती आहे आणि त्याचबरोबर अजून एक दुसरी जी मेन मूर्ती आहे म्हणजे वरच्या साईडला आहे आणि ती सर्वात आधी बसवली. त्यानंतर ही आपली छोटी मूर्ती बसवली. आणि आपल्याला इथे या साईडला बघू शकता हे पूर्ण बाजारपेठ आहे. हा बाजारपेठ आहे त्या साईडला पूर्ण. तर आम्ही आता पहिलं वरची नगरखाना आहे तिथं चाललो आहे. नगरखान्यात जाऊन आपल्याला आतमध्ये जाऊन तो राजदरबार आहे, महाराज तिथे सिंहासनावरती बसायचे, तो राजदरबार तिथं बघायला भेटेल. आणि इथे भरपूर पर्यटकांची गर्दी बघायला भेटते आपल्याला. हे बघा हे महाराजांची मूर्ती पाठच्या साईडला, हे बघा. सो मित्रांनो हा पाहताय तो आपला राजदरबार आहे आणि ते समोर आपल्याला महाराजांची जुनी मूर्ती आहे ती बघायला भेटते बघा. आणि त्या बाजूला जस्ट इथे बघू शकता इथे चित्र काय काय लावले. हा जुना आपला जेव्हाचा होता तेव्हाचा राजदरबार. आणि त्यानंतर इथं थोडं बांधकाम केल्यानंतर त्यानंतर खालती बघू शकता हे कमान
त्या पायऱ्या आणि आतमधले बाकीच्या ऐतिहासिक वस्तू. या राज दरबाराच्या एंट्रन्सच्या बाहेरच्या साईडलाच तुम्ही डाव्या बाजूला जर आलात तर इथे तुम्हाला इथून सुंदर असा नजारा बघायला भेटतो. सो समोरच्या साईडला पण काय काय असे गड आहेत ते इथून आपल्याला दिसतात थोडेफार. आणि हे बघा, हा इथून वरून असा दिसणारा व्ह्यू आपला, हे बघा. आणि खालच्या साईडला काही वास्तू आहेत ते बघा साईडला. ही पूर्ण सह्याद्रीची रांग आहे आणि ह्यात काय काय ठिकाणी असे आपले गड दडले ते बघा. आता आपण राज दरबारात घुसतोय. हा मेन एंट्रन्स आहे, नगारखाना बोलतो त्याला. जेव्हा आपल्या महाराजांचं राज्याभिषेक असतं त्या टायमाला तिथून आहे ना वरनं फुलं टाकली जातात आणि इथनं आपली महाराजांची पालखी येते. आणि इथं ह्याच्याच बाजूच्या साईडला तुम्हाला या नगारखान्याची जी माहिती आहे ती दिलेली आहे. हे बघू शकता, हा नगारखाना आहे इथे गडाचा. हे बघा, इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्ही साईडला दिले आणि हिंदीमध्ये पण आहे. सो आता आतमध्ये जाऊया आपण. तर आतमध्ये बघू शकता ह्या देवळ्यात, ह्या ज्या इथं मावळे बसायचे इथले तर त्यांच्या देवळ्या आहेत या बाजूच्या दोन साईडला. आतमध्ये जाऊया आपण आता. आणि समोरच्या साईडला तुम्ही जे बघताय ते आपल्या राजाचे सिंहासन आहे. आणि या साईडला मंत्रिमंडळ बसायचं, जे अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं ते बसायचं इथं पण आणि या साईडला पण. हा भगवा देश पडकवला. गडाच्या आजूबाजूच्या गाववाड्यांमधल्या लोकांना कळायचं राजा कोणता तरी गड जिंकून आलेला आहे, म्हणून या दोन्ही बुरुजांना एक विजयाचं प्रतीक असतं. तर या दोन्ही बुरुजांसारखा इकडे एक छोटा बुरुज आहे, ती राजांची बालखणी. राजांचं तिथे एक निवांतपणे बसण्याचं ठिकाण, की सज्जाला आपण सज्जा किंवा गॅलरी म्हणते. आणि सर आपल्या समोर हा इताकृती खड्डा असतो. खड्ड्याच्या कोपऱ्यात उभा मार्ग आहे. आतमध्ये जाण्यासाठी 10 पायऱ्यातने अंडरग्राऊंड मध्ये 10 पाय जायची एक रूम्स आहे. या रूमचं नाव आहे गुप्त खलबतखाना. बहरजीनाथ गुप्तहेर होते. बहरजीनाथ म्हणजे स्वराज्याचा तिसरा डोळा. औरंगजेबच्या दरबारात जाऊन औरंगजेबच्या गाडीला हात लावणाऱ्या व्यक्ती म्हणजे किती ग्रेट असेल. 18 भाषा यायच्या, आपल्या वेगवेगळ्या वेशांमध्ये गड किल्ल्यांवर गाववाड्यांमध्ये जाऊन त्यांच्या भाषेत तिथली माहिती गोळा करून छत्रपती शिवाजी राजांना या गुप्त खलबतखान्यात आणून सांगत. म्हणूनच सर या खोलीला एक चेंबर्स ऑफ सिक्रेट डिस्कशन, एका कानाने ऐकलेलं दुसऱ्या कानाला ऐकू जाऊ नये म्हणून. समोरचे 2 इलेक्ट्रिक पोल आहेत, त्या पोलांच्या पलीकडे हिरकणी कडा, हिरकणी बुरुज. जी माता आपल्या बाळासाठी कडा उतरून गेली तो हिरकणीचा कडा आहे. आणि सर आपल्या पाठीमागच्या विंडोत टेहळणी बुरुज. इथून आपण खाली पाहिलं गडाची समोरची बाजू असते, म्हणजे एका देशातून गडावरती पायी चालत आला की या बुरुजातून टेहळणी किंवा पाहणी केली जायची. आणि इथे खाली एक तलाव आहे सर, गंगासागर तलाव. 11 मोठी तलाव तर छोटी 84 पाण्याची टाकी. या तलावांच्या आतून दगडांचा वापर या किल्ल्याच्या बांधकामासाठी केलाय. आणि समोरचे टोक दिसत का, टोकातील लोक दिसतात ते टकमक टोक, कडेलोट पॉईंट. जे गडावरती चोरी लबाडी गद्दारी करायची ना त्या लोकांना तिथून कडेलोट केलं जायचं. आणि त्यांच्या पाठीमागील त्या पूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा, डोंगररांगा, म्हणजे सह्याद्री पर्वतरांगांनीच या रायगडाला 4 दिशेने मिळतात. मित्रांनो आता जस्ट राज दरबाराच्या मागच्या साईडला आलं. हा पाचच्या साईडला दिसतो तो राज दरबार आहे. आणि हा पूर्ण बघू शकता हा राजवाड्याचे काही अवशेष आहेत. आणि आपल्या राजाने तिथे ती जी जागा असते पाचच्या साईडला तिथं जाऊया आपण आता. तर तिथे अखेरचा श्वास घेतला होता तर ती ही जागा आहे. आणि त्यानंतर आता पुढे जाऊन तिथं माहिती बघूया त्याची. तिथं बोर्ड दिला आहे, जय शिवाजी, जय 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 शिवाजी. तर मित्रांनो हे बघू शकता, हे पाठच्या साईडला राणी महल आहे. असे 6 राणी महल या गडावरती बघायला भेटतील. आणि सांगायचं झालं की महाराजांना एकूण 8 बायका होत्या. त्यातली पहिली बायको म्हणजे सईबाई, तिचे निधन राजगडावर झाले, त्यामुळे रायगड हा किल्ला तिला बघायला भेटला. आणि 7वी बायको म्हणजे पुतलाबाई. तर
जिजाऊ माँसाहेब त्यांच्या सेवेसाठी तिला पाचाड या गावी ठेवण्यात आले आणि नंतर ज्या 6 बायका होत्या त्यांच्यासाठी राणीमहल बांधण्यात आला. सो आपण या मोबाईलच्या नजरेतून बघूया. महाराज जिथे स्नान करायची ती ही जागा आहे. हे पूर्ण चौतारा बघताय. हा एका टायमाला इथे म्हणजे पूर्ण आंघोळीचं स्नान करण्यासाठी इथे असं बांधलेलं. तर याची अवस्था बघा, पूर्ण तुटलंय. असे 2 बांधलेत ह्या साईडला आणि या साईडला. बाजारपेठेत प्रवेश करतोय आणि इथे पाठच्या साईडला ही बाजारपेठ आहे. आतमध्ये जायचं आपल्याला. आणि इथेच बाजूच्या साईडला इथे आपण बघू शकता या बोर्डवरती थोडीफार माहिती दिली. हे बघा, मित्रांनो अर्धा गड आपला सर झालेला आहे आणि आता आपल्याला भूक लागली त्यामुळे इथे पिठला भाकरी खायला आलो आहे. तर इथं पिठला भाकरी सोय तुम्हाला म्हणजे पाहिजे असेल तर तुम्ही इथं येऊ शकता. वरच्या साईडला भरपूर अशी म्हणजे बघू शकता की इथं पिठला भाकरी भेटते. हे बघा, ही सगळी एवढी पब्लिक आहे आमची बसले आहे. इथं मयूर बसलाय, इकडे सुमित, तो साहिल, राहुल आणि इथं पिठला भाकरी खातोय. तुम्हाला काय काय मेनू आहे ते दाखवतो. बघू शकता पिठला आहे, तर कांदा दिला, इथं भाकरी आहे, प्रत्येकाला एक भाकरी आहे. हा मसाला, हे बघा यात मसाला आहे, लोणचं आहे, कांदा आहे, तिखट नाही ना मसाला एवढा. आणि हा पूर्ण एक ग्रुपसाठी होऊ शकतो, 5 ते 4 जणांच्या ग्रुपसाठी हा होऊ शकतो पूर्ण. तिकडे भाकरी दिले, तर तुम्ही पण या पिठला भाकरी खायला. आणि वरती आला तर तुम्हाला अशी जेवणाची सोय असते थोडीफार, ती तुम्हाला भेटू शकते. हे बघा, अशा झोपड्या भरपूर आहेत इथे. तर तुम्हाला इथं पिठला भाकरी तुम्ही विकत घेऊ शकता. बाजारपेठच्या जस्ट आतमध्ये गेलं त्या हेटून तर तुम्हाला तिथे झुणका भाकर म्हणजे पिठला भाकर असं प्रकार खायला भेटेल. त्यानंतर तिथून आम्ही पिठला भाकर खाऊन आलो आणि ह्या रस्त्याने आता इकडं वरच्या साईडला आलो. वरती जगदीश्वराचं मंदिर आहे आणि आतमध्ये जाऊन आपण बाकीच्या वस्तू बघूया. जगदीश्वराच्या मंदिराच्या समोरच आपल्याला महाराजांची समाधी बघायला भेटते. आणि महाराजांची समाधी आणि त्याच्या बाजूलाच त्यांचा लाडका कुत्रा म्हणजे वाघ्याची समाधी आहे. म्हणजे वाघ्याचा पुतळा उभारला तिथे. आणि तिथं आम्ही जरा दर्शनासाठी थांबलो. इथं भरपूर सगळे पब्लिक आले, बघू शकते इथे पूर्ण हा ते वास्तू आहे त्याचे. आणि पाठच्या साईडलाच जगदीश्वर मंदिर आहे. आणि राहुल काय बोलतो, कसं वाटलं तुला हा व्हिडिओ? खूप भारी वाटलं की महाराजांचं रायगडावर आलो. ही रायगड ही आपली म्हणजे ते राजधानी आहे महाराजांच्या राज्याची. आणि इथून आम्ही असे प्रयत्न करू की अजून दर महिन्याला एक तरी गड किल्ले असे फिरू वगैरे. तर मित्रांनो अर्धा पाट्टा कव्हर केला आहे. सो यापुढे आपल्याला हे जगदीश्वर मंदिरानंतर आपल्याला डायरेक्ट आपल्या गडाच्या पायथ्याशी जायचं. तिथून पुढे काय प्लॅन झाला तर तुम्हाला सांगेनच. सो आता हा लास्टचा स्पॉट आहे आपला. आणि इथं तुम्ही येऊ शकता. जगदीश्वराचं मंदिर आहे. जगदीश्वराच्या मंदिराच्या बाहेर पडलात तर समोरच आपल्याला महाराजांची समाधी भेटते. त्या बाजूला तुमचा लाडका कुत्रा वाघ्या, हे तिचा पुतळा आहे आणि ती समाधी पण तिथंच आहे. सो ही व्हिडिओ इथंच थांबवतो आणि भेटूया डायरेक्ट गडाच्या खाली. सो मित्रांनो आम्ही आता इथून उतरलो. हा चित्त दरवाजा आहे. जाताना पण याच दरवाजातून गेलो आणि येताना पण आता ह्याच दरवाजातून आलो. आणि इथं आमच्या या साईडला गाड्या लावल्यात आणि गाडी या साईडला लावली. सो
आजचा दिवस कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि वरचे काय स्पॉट फिरलो आणि अर्धे स्पॉट तर आपले राहून गेले वरच्या साईडला. सो नेक्स्ट टाईम आपण करायचा प्रयत्न करूया. आणि फर्स्ट टाईम होता त्यामुळं एवढं काही जमलं नाही फिरायला. आणि वन डे रिटर्न करायचं त्यामुळे जास्त काय फिरत बसलो नाही. ऑलरेडी लेट केला आम्ही यायला. आणि सांगायची गोष्ट म्हणजे असं आहे की वरच्या साईडला आहे ना मित्रांनो कचरा खूप आहे. तिथे व्हिडिओ काढली नाही कारण की ती व्हिडिओ काढून काय दाखवणार तुम्हाला. वरच्या साईडला ऑलरेडी खूप कचरा आहे. पण तो कचरा ज्यांनी केला आहे त्यांनी घरी पण घेऊन जावा ही विनंती आहे. कारण की गड किल्ले हे फिरण्यासाठी असतात, इतिहास जाणून घेण्यासाठी असतात. आणि तिथे तुम्ही कचरा करताय ही चुकीची गोष्ट आहे. तर कोणी कचरा करत असेल तर प्लीज त्यांनी स्वतःचा कचरा आपापल्या घरी घेऊन जावा. नंतर गडाच्या खाली येऊन इतर कुठल्या तरी ठिकाणी तो विसर्जित करावा ही विनंती आहे. त्यानंतर ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो हा रायगड किल्ल्याचा व्हिडिओ शेअर करा. आणि हा फर्स्ट टाईम होता माझा तर त्यामुळे वरची काही जास्त फार इन्फॉर्मेशन दिली नाही. आणि आता निघालो आहे घरी. तो मित्र वगैरे पुढे गेला. आता गाडी वगैरे काढतो आणि घरी जाऊया. आणि हे बघा हे आमची ब्लॉगर गँग. फुल फिरव ना तू. एक बघ ना आम्हाला एक पार्टनर राहिला अजून. मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं? भारी वाटलं. कसं वाटलं तुम्हाला? मस्त एकदम. आता घरी जाऊया. थोडा ब्रेक घेतच जाणार आहे कारण की सगळे थकलेत. तर त्यामुळे गाडी चालवायला जरा एकदम जड जाणार आहे. आणि 3 गाड्या असल्यामुळे मग एक्सचेंज तर होणार नाही गाड्या वरखाली. आणि इथून बघूया आता पालीपर्यंत किती वाजेपर्यंत पोचतो. त्यानंतर लवकर पोचलो पालीला तर ठीक आहे. नंतर तिथून मग डायरेक्ट आपण पेन मार्गी डायरेक्ट मुंबई गोवा वरून डायरेक्ट तू जरा विमान जाणार ना? नाही विमान नाही भाई माझी गाडी आहे ना बघा. एक आहे गाडी बघ आउटसाईडला गाडी आहे आमची. तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत पुढे. म्हणतो टाटा बाय बाय. जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. चला.